आता आम्ही आहोत इथे केरलामध्ये टाइम स्पेंड करतोय सोबत, खूप सुंदर टाइम स्पेंड करतोय. आता दोघांसाठी एकमेकांसाठी बेस्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. तर मित्रांनो आता इथे आलेलो आहोत आम्ही रोज गार्डनला. रोज गार्डन नाव आहे फक्त, इथनं असं बाहेरनंच दिसतंय. सगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे, प्लांटिंग आहे. सो मित्रांनो इकडनं तिकीट काउंटर आहे. हा बघ, हा फ्लावर बघ कसा आहे. हा बघ कुठला आहे, कॅमेल या हार्ट फुलतोय बघ. तो बघ, दाखव दाखव. हात नाही लावायचं, फ्लावर्स नाही काढत. गुलाबासारखं आहे पण एकदम असे सगळे एकाच जागेवरती आलेले आहेत. मस्त फुल फुलते ते कमल. खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स आहेत आणि सर्वांची इन्फॉर्मेशन पण दिली आहे. आणि तिथे नर्सरी पण आहे प्लांट्स, जर घ्यायचे असले तर तुम्ही घेऊ शकता. हा आमच्या इकडे आहे. कुठे तू विचार, आपण जिथे गेलेलो तो बोला ना, हा शो साठी लावलाय. हा नंतर रेड मध्ये पण येतो वगैरे. आपण मला वाटलं आमची इथं म्हणजे बोलला काय तिकडे घरी रिसॉर्टला आहे जिथे आम्ही स्टे करत होतो. सो इकडे तुम्ही बघू शकता सगळे आपण जे घरी शोजचे झाडं लावतो. इकडे स्नेक्स प्लांट आहेत आणि हे बारीक बारीक झाडीमधले आहेत जे आपण घरी आहेत आपल्या फार्म हाऊसला लावलेले होते. जास्त जगत नाही, या ॲटमॉस्फिअरमध्येच राहतात आय थिंक ते. बघा हां, हे बघा किती छान आहेत. काय माहिती कुठला आहे. तर मित्रांनो इकडे गुलाब किती मोठा आहे. तो समोर दिसत असेल, पुढे पण आहे पिंकवाला, हाताच्या साईजपेक्षा पण मोठा आहे. हां ते बघा, ते पुढे सगळे गुलाब आहेत बघतात. हे बघा खूप टॅन होणार होता. घरी गेल्यानंतर काळे काळे पडणार होते. सनस्क्रीन लावते, हीच लावते, मला देत पण नाही. हे बघ इकडे बघ, गुलाब बघ. बापरे किती प्रकारचे गुलाब आहेत. आणि अशी छोटी साईज नाही, बारीक बारीक, एवढी मोठी मोठी साईज आहे. तिथे दोनच होते. इकडे बघा ती मोठी मोठी साईज आहे, त्यामुळे कॅप्चर होत नसेल. आणि ते तिकडे दिसतोय ते डोंगरानं कसा शेप दिला, ते सगळा टी प्लांटिंग आहे. सगळा पूर्ण डोंगरच्या डोंगर. इकडे चायची मजा आहे माझ्यासाठी खूप. बघणार चाय ते आहे पुढे फॅक्टरीमध्ये जाऊन चाय तर घेणारच आहे. पूर्ण फ्लावर्स गार्डन आहे आणि ॲक्च्युली ते रोजेस खूप आहेत. आणि आज रोजा बेबी, हे बघ रोजा बेबीज आहेत. अच्छा, हे बेबीज आहेत रोजची. रोजा बेबी, वाव, पहिल्यांदाच बघतोय बघा रोजा बेबी. म्हणजे रोजेसचे बेबी बारीक बारीक छोटे छोटे आहेत सगळे, एकदम आलेले दिसतात ना मॅडम. तरी एक लिटरली आम्ही तिथे फोटो काढतो. मग आमचे 10 मिनटं घालवले. काय फोटो काढत होते काय माहिती. आम्ही दोघांनी दोन ते 3 मिनटामध्ये फोटो फटाफट घेतले, बस केला. अजून बाडीच आहेत. बघा इथे दिलेली आहे बटरफ्लायची लाईफ सायकल. आणि आमची बटरफ्लाय बघा सायन्सची स्टडी आहे सगळी. हे होतं आम्हाला हे बिस्किट असायचं मेजॉरिटी, तर ते आहे सगळं आहे. मम्मीला सांगायची. अच्छा, ड्रॉइंग करायचं, व्हेरी बॅड. वा, अरे हा तो आहे 10ला 3 भेटतात तसा मला. तसं खरंच ते पहिले यायचे ना गावामध्ये, तसं लागतं. कारण 10ला ना 30ला आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही, इथे मस्त झाडांना असा शेप दिलेला आहे. हे बघा वेगवेगळ्या टाईपमध्ये पूर्ण असा शेप्स आहेत झाडांना. आणि ते बघा 2 हृदय
एक माझा आणि एक स्वप्नालीचा. नाही हा माझा आहे. हा घे, हा तुझा आणि तो माझा. तर मित्रांनो किती मस्त आहे ना हे सगळं काय. आत्ता आपण पूर्ण ही फ्लावर्सची नर्सरी बघितली. किती छान छान फुलं आहेत आणि आज सकाळपासून खूप छान असा टाईम स्पेंड करत आहे. आणि आज ॲनिव्हर्सरी आहे आमची दोघांची आणि ॲनिव्हर्सरी निमित्त खूप मजेशीर आणि खूप मस्त टाईम स्पेंड होत आहे आमचा. आणि तेच आहे मित्रांनो, आम्ही असं डिसाईड केलेला की एकमेकांना एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देऊ, पण रॅदर दॅन गिविंग एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू इच अदर, ते गिफ्ट देऊन थोड्या वेळासाठी असतो आणि ते परत जातो. पण हे जे आता आम्ही आहोत इथे केरलामध्ये टाईम स्पेंड करतो आहे सोबत, खूप सुंदर टाईम स्पेंड करतो आहे. आणि हा आमचा दोघांसाठी एकमेकांसाठी बेस्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. कारण की 2च दिवस झालेत आणि खूप छान मेमरीज कलेक्ट केलेल्या आम्ही 2 दिवसामध्ये. फक्त खूप छान वाटतं. तेच तुम्ही एक्सप्लोअर करा, सगळीकडे फिरा आणि तुमच्या मेमरीज कलेक्ट करून ठेवा. आत्ताच करू शकाल, नंतर पण करता येतील, पण जे आहे आता आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे त्यानिमित्त खूप सुंदर असा टाईम स्पेंड केलेला आहे. बस एवढंच बोलील, अजून काय बोलू. स्वप्नाली खुश आहे. खुश आहेस ना? हां, हीच खूप आहे, हीच खूप जास्त आहे, खुश आहे. ते वाईफ खुश आहे तर सगळं खुश. मित्रांनो हा कसला झाड आहे तुम्हाला माहिती आहे का? बघा वरती वेगळे आहेत, इथे वेगळं आहे. मला वाटतं ती वेल चढली का काय, पण कसला झाड आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. डिझाईन आले काय माहीत नाही कसला झाड आहे, पण मस्त आहे. खूप वेगवेगळे प्रकार, खूप झाडं बघितली, खूप वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं, फुल झाडं. किती ताजे आहेत हे गोंडे बघा. सुंदर आहे ना सगळं. स्टारफिश प्लांट. स्टारफिश हे जरा हे आहेत, ते बोलतात ना कॅक्टस फॅमिली आहे पूर्ण. ती पूर्ण कॅक्टसची फॅमिली आहे. वेगळाच आहे यार हे बघा. हे 30 रुपये, 100 रुपये आफ्रिकनवाले. हे 100 रुपये. आता कुठे नेणार कुठं? हां 230 रुपयाला आहे. घेऊन गेलो असतो पण नेणार कुठे? अजून आम्हाला इथे 6 दिवस करायचे आणि ते ठेवणार कुठे? 50 रुपये, 30 रुपये, 150. हा आपल्याकडे आहे. स्वप्नाली म्हणते जाम फुलं बघितली आता, बस झाला, चला चला मग. तिकडे काय, तिकडे मस्त झाडांना शेप दिलेला आहे सगळ्या. आता ट्रिपवाली स्टुडंट सर्व गेले तर फुल झालंय. मगाशी ट्रिपवाले स्टुडंट बाप रे बाप नको करत होते प्रत्येक स्पॉट वरती फोटोज 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 नको केला. आता गेलेले आहेत ना फुल, आणि ते एकत्र होते ना ग्रुप फुल. आता फुल आम्हाला असं ते पर्सनल आमच्या फार्म हाऊस मध्ये आल्यासारखं वाटतं. पण हा खूप सुंदर आहे. नाही इथून काय नाहीये, काय नाहीये, एंड आहे एक्झिट तिकडे. तो अशा प्रकारे ही सगळी फ्लावर्सची नर्सरी होती. आता याच्या पुढे जाऊ कुठे बघूया, चला समजेल ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला चॉकलेट्स हवे असेल तर इथून पण घेऊ शकता लोकल्स. सो इथे स्वस्त आहेत त्या फॅक्टरीजपेक्षा. इकडनं 120 रुपीज, 150 रुपीज. आणि हे बघा आपल्या फार्ममध्ये एवढे कोकोनट्स असतात. तिकडे कोण पियत नाही, मी पण नाही पियत. बाहेर आल्यानंतर अरे तोच चांगला वाटते. ह्याच्यात बोट आणि हे असतं. मग तो घेचल, हा घे. हा चांगला की हा चांगला दिसते. ह्यात पण आहे ना का? हा घेतोस? हा हा नको ना. हा हा घ्यायचं घ्या, चांगला. तो ब्राईट आहे ना एकदम, त्यामुळे तो जास्त चांगला दिसतोय. पण ह्यात सगळाच आहे बा. सो आता आमच्या फ्रीजच्या कलेक्शनमध्ये हा एक ॲड होणार आहे. 100 रुपये.